सुरुवातीला या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण मतदार बंधू भगिनींनी माझ्यावरती जो विश्वास टाकला, मला आशीर्वाद दिले, सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे। त्याचबरोबर ज्या लोकप्रतिनिधींना मतदानाचा अधिकार त्यांनी निवडून दिलं आणि त्या सर्वांचीच भावना होती की राजेभाऊ राऊत सारखा एक कार्यकर्ता या विधान परिषदेवरती, त्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी सुरुवातीला आभार व्यक्त करतो। आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या आशीर्वादानं, आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या आशीर्वादानं, त्याचबरोबर सर्वांचेच लाडकं नेतृत्व, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब, सुनेत्राताई आणि सहकारी मित्र जयभाऊ गोरे या सगळ्यांच्याच मार्गदर्शनातून आज मला या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून उमेदवारी मिळाली आणि या सोलापूर विधान परिषदेचा आमदार होण्याचा या ठिकाणी मान मिळाला। या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो। या ठिकाणी या आमदारकी या ठिकाणी माझ्या रूपाने येत असताना नक्कीच मला पूर्णपणे खात्री आहे की माझ्यावरती जबाबदारी फार वाढलेली आहे। पूर्वी मी 2004 ते 9 विधानसभेचं प्रतिनिधित्व बार्शीचं केलेलं आहे, 19 ते 24 केलेलं आहे आणि या दोन्ही वेळेस किंवा मी नगराध्यक्ष असताना, नगरसेवक असताना, बाजार समितीचा संचालक असताना किंवा माझे आमदार म्हणून या ठिकाणी काम करत असताना अत्यंत काळजीपूर्वक या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु आज भविष्य काळामध्ये जी माझ्यावरती फार मोठी जबाबदारी, तालुक्याबरोबरच या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी माझ्यावरती आलेली आहे, जी मला पूर्णपणे जाणीव आहे आणि अत्यंत काळजीपूर्वक मी पूर्वी ज्या पद्धतीने काम करायचो, आपल्या सर्व जनतेलाही माहिती आहे, पत्रकार बांधवांना माहिती आहे, सर्व पदाधिकारी असताना, त्याचबरोबर नगरपालिकेची निवडणूक लढवत असताना, पंचायत समिती, जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत असताना फार मोठा विश्वास तालुक्यातील जनतेने पुन्हा एकदा आमच्यावर, त्याचबरोबर 18 सदस्य त्या ठिकाणी आले। पंचायत समितीला सुद्धा आमच्या रोंगेताई त्या ठिकाणी सभापती झाल्या, सर्व संतोषदादा उपसभापती झाले, सगळे सदस्य, रोहित उपनगराध्यक्ष झाला आणि विशेष बाब म्हणजे संपूर्ण तालुका ज्या गोष्टीची वाट पाहत होता की जिल्ह्यामध्ये आम्हाला कधी जिल्हाध्यक्ष मिळाला नाही, एक माझा सर्वसामान्य कार्यकर्ता, एक बांधव दीपकच्या रूपानं त्या ठिकाणी आपण जिल्ह्यामध्ये सुद्धा एक पताका त्या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून आपण घेऊ शकलो आपल्या खांद्यावरती। विशेष मी सांगितलं होतं की बार्शी तालुक्यामध्ये सुद्धा 1.5 वर्षे सगळ्यांना बार्शी शून्य असायची। हे नेमकं आता आपल्या तालुक्याचं काय होणार, आसपासच्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळतोय, आपल्या तालुक्याची चिंता वाढलेली होती। परंतु बांधवांनो, सत्ता असेल किंवा नसेल, पद असेल किंवा नसेल, अत्यंत काळजीपूर्वक जनतेची काम करण्याचा वसा आम्ही पहिल्यापासूनच घेतलेला आणि असं समजण्याचं काही कारण नव्हतं की मी आमदार नसल्यावर कुठंतरी दुर्लक्ष होईल, असाही विषय नव्हता। परंतु मी हात घेत नाही, याला काय म्हणजे राजकारणाचा फार छंद दिसतो असं माझ्याबद्दल गैरसमज झाले असते, टीका झाली असते, म्हणून मला काही थोडा काळ थांबावं लागलं। परंतु सगळ्यांच्या आशीर्वादाने एवढं मोठं घवघवीत यश असताना, मिळत असताना आज आमचीही तेवढीच नैतिक जबाबदारी आहे। आज सुरुवातीला या ठिकाणी सांगू इच्छितो की जे बार्शी नगरपालिकेच्या बाबतीमध्ये, पाण्याच्या बाबतीमध्ये, आता मी निवडणुकीमध्ये असताना काही राजकारण झालं, दुर्दैवानं तिथं कुठं म्हणजे मडकी फोड वगैरे असं दुर्दैवी घटना या ठिकाणी नाही घडायला पाहिजे होत्या। मडकं कधी आपण फोडतो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु अशा वाईट घटना या तालुक्याच्या बाबतीमध्ये घडून या मताचा मी आहे। परंतु तातडीनं मी पाठीमागेही सांगितलं की युद्ध पातळीवरती आपण पाईपलाईनचं आपलं काम चालू आहे, कुठेही त्या ठिकाणी अडचण नाही। आज जरी मला बार्शी तालुक्यातली जनता म्हणली की कुर्डवाडी ते पिंपळनेर पर्यंत तुम्ही तशीच पाईपलाईन करा, पूर्ण करा आणि आता पाणी आम्हाला 1-3 महिन्यात देऊ शकतो, परंतु त्याला ज्या काही अडचणी आहेत, पुढच्या 30 वर्षाचं जे संकट येणार आहे की जो 4 लेन होणार आहे आपला टिंबुर्णी ते येडशी, हा 4 लेन करत असताना ती पाईपलाईन मी पाठीमागे पण सांगितलं की मध्यभागी पाईपलाईन त्या ठिकाणी असणार आहे आणि उद्या जर त्याची दुरुस्ती वगैरे करायची तर नॅशनल हायवे आपल्याला परवानगी देणार नाही किंवा मोठा मेंटेनन्सचा खर्च येणार आहे, त्यामुळे आपण थांबलोय। आणि मी जबाबदारीने बोलतो की मी मध्यंतरी गडकरी साहेबांना जाऊन भेटलेलो आहे अक्कलकोटला, त्यांनी मला कमिटमेंट केलेली आहे की राजेभाऊ काळजी करू नको, कुठल्याही परिस्थितीमध्ये मी 1200 कोटी रुपयाचा निधी
त्या ठिकाणी 4 लेनला देतो आणि भूसंपादनाला 250 कोटी आणि 950 कोटी रुपये त्या रस्त्याच्या कामाला. त्यामुळं त्याचीही मंजुरी 1 महिन्या 1.5 महिन्यामध्ये दिल्लीला जाऊन आम्ही आणतोय आणि कुर्डवाडी ते पिंपळनेर या ठिकाणी भूसंपादन करून 250 कोटी भूसंपादन लागणार आहे. एका बाजूने आपण पाईपलाईन घेऊन आमची शब्द होता पालकमंत्री साहेबांचा आणि माझा की आम्ही निवडणूक झाल्याबरोबर आम्ही दिवाळीच्या आसपास पाणी आपलं निवडणूक झाल्याबरोबर पाणी देऊ. परंतु मी सगळ्या जनतेची माफी मागतो तरी सुद्धा की तांत्रिक अडचण आल्यामुळे थोडं आम्हाला 1 वर्षभर आणखी मुदत द्या, कारण हे कायमस्वरूपी रोज 4.5 कोटी लिटर पाणी येणार आहे. आता आपण पाहतोय की पाण्याची अडचण किती आहे आणि भविष्यात त्याला 6 कोटी सुद्धा आपण रोज घेऊ शकतो एक मोटर वाढवल्यानंतर. त्यामुळे एवढं मोठं नियोजन आपण साधारण पुढच्या 30-35 वर्षाचं केलेलं आहे. त्यामुळे कोणी गैरसमज करून घेऊ नये. आणि त्याच्याकरता जे 100 कोटी रुपये कमी पडत होते त्याची सुद्धा बैठक झालेली आहे मंत्रालयामध्ये. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, शिंदे साहेब, सुनेत्रता यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊच्या सहकार्यानं 100 कोटी रुपयाचा निधी आपल्याला मंजूर झालेला आहे. पुढच्या येणाऱ्या 15 दिवसामध्ये त्याची ऑर्डर आपण बार्शीमध्ये आपण देतोय. त्याचबरोबर इतर विकास कामाला सुद्धा आपण कमीत कमी 50 ते 75 कोटी रुपये अशी साधारण 250 कोटी रुपयाचा निधी येणारा 1 महिना 1.5 महिन्यामध्ये बार्शीला या ठिकाणी दिला जाईल. अशा पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी. मग त्यामध्ये रस्ते, गटारी, पाईपलाईनचे सगळी काम आहेत. ग्रामीण भागातले रस्ते साधारण माझ्या अंदाजे ग्रामीण आणि शहर दोन्हीकडे 200 कोटी रुपयाचं पॅकेज पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन सगळ्या जनतेच्या समोर हे सगळंच निधी आलेला त्या ठिकाणी त्याची माहिती वेळोवेळी दिली जाईल. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा 1200 कोटी रुपयाचा तो निधी आहे. त्याचबरोबर सगळ्यात शेतकरी बांधवांची भावना की पीक विम्याच्या बाबतीमध्ये प्रश्न थोडा गंभीर झालेला आहे. पीक विमा मिळाला आहे, परंतु मी आताच कृषी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही पीक विम्याच्या बाबतीमध्ये आदरणीय फडणवीस साहेबांची भेट घेऊन पीक विमा कसा मिळेल त्याकरता प्रयत्न करू. काही पीक विमा कंपन्या त्या ठिकाणी कारण असताना आपलं शासनाच्या सगळ्या गोष्टी बरोबर असताना अडथळा आणतात. वेळ प्रसंगी शासनाचे त्याच्यावरती शासनाच्या माध्यमातून कारवाईचे सुद्धा आदेश त्या ठिकाणी दिले जातील. आणि जरी काय अडचण आली शेवटी कोर्टात जरी जाऊन आपल्याला काही बाजू मांडायची असेल तर त्या ठिकाणी सुद्धा बाजू मांडली जाईल. आणि भविष्य काळामध्ये तर आपण वेळोवेळी भेटणारच आहोत. आणि सातत्यानं विकास कामाच्या बाबतीमध्ये मग 3रा टप्पा उजनीचा असेल किंवा दळणवळणाची साधनं असतील, MIDCचे विषय आहेत, सगळ्या रस्त्यांचे आहेत, फळबागांच्या बाबतीमधला विषय असेल किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून पुढं जिल्हा दूध संघ सुद्धा कसा चालू करता येईल या बाबतीमध्ये सुद्धा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेब, सुनेत्रताई आणि जयभाऊंबरोबर चर्चा करून त्या ठिकाणी सुद्धा मोठा आपण निर्णय त्या ठिकाणी घेतो. एवढंच या ठिकाणी मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्यांचे आभार मानण्याकरता मी पत्रकार परिषद बोललेले. कारण निकाल लागला, आमदार झालो की अधिवेशन चालू झालं. सगळ्यांना असं वाटलं की आम्ही एवढ्या भाऊंबद्दल भावना व्यक्त केल्या, आम्हाला भाऊला भेटायला सुद्धा मिळलं नाही, आमचा राजभाऊ कुठे गेला अशी सगळ्यांची भावना. परंतु मी अधिवेशनला होतो. आज मी 3.5 महिन्यापूर्वी मी ब्रेकदर्शनचं तिरुपतीचं दर्शनाचं मला बुकिंग केलेलं आहे. पास मिळालेला आहे मला. दर्शनाची परवानगी त्या ठिकाणी मिळालेली आहे. उद्या 4चं दर्शन आहे. मी तिरुपतीला 1-2 दिवस चाललोय, नंतर अधिवेशनच आहे. तर माझी सगळ्याला नम्रतेची विनंती आहे की अधिवेशन झाल्यानंतर मी सगळ्या ग्रामीण भागाचा जिल्हा परिषद पंचायत समितीला गुळगुळीत असं यश दिलं, नगरपालिकेला यश दिलं, बाजार समितीला. त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानण्याकरता संपूर्ण ग्रामीण आणि शहरी भागाचा दौरा करणार आहे. त्या ठिकाणी रोज संध्याकाळी 3 ते 5 गावं असतील, प्रभाग असतील. सगळे माझे बांधव, माझ्या भगिनी, बंधू, पदाधिकारी, दीपक आहेत, माझे वैद्य गरड सर आहेत, रोहित आहेत, संतोषदादा आहेत, माझ्या ताई आहेत, त्याचबरोबर आमच्या रुंगीत आहेत, कपलीत आहेत, त्याचबरोबर उपसभापती आमचे गायकवाडी, सगळी मंडळी, सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक बंधू भगिनी, सगळेजण आम्ही आभार मानण्याकरता आणि अडीअडचणी जाणून घेण्याकरता संपूर्ण तालुकाभर दौरा करणार. त्यात तुम्हाला सुद्धा आम्ही पत्रकार बांधवांना सामावून घेणार आहोत आणि जनतेच्या अडीअडचणी समजून त्या प्रामाणिकपणानं पहिल्यापेक्षा कित्येक पटीनं ताकदीनं सोडवण्याचा प्रयत्न करू.